कोजागिरी पौर्णिमा हा आनंद, श्रद्धा व चंद्राच्या मनोहारी प्रकाशाने न्हालेल्या रात्रीचा सण आहे. या दिवशी लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी घरोघरी हा सण उत्साहात साजरा केला जातो. तर कोजागिरी पौर्णिमा या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा साध्या पद्धतीने कशी करायची आहे, तर ही पूजा मध्यरात्री 12 वाजता केली जाते. तर यावर्षी 16 ऑक्टोबर बुधवार या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आहे. पौर्णिमा ही रात्री 8:40 पासून सुरू होत आहे, तर ती दुसऱ्या दिवशी 4:56 आहे. तर या दिवशी केली जाणारी लक्ष्मीची पूजा ही रात्री 12 ते 12:30 या वेळेत करायची आहे. तर ही पूजा कशी करायची यासाठी आपल्याला एक पाटा किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्यावर स्वच्छ चांगला कापड अंथरून घ्यायचा. कलश स्थापनेसाठी आपल्याला तांब्या घ्यायचा आहे. त्यावर स्वस्तिक व 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. त्यात पाणी भरून घ्या. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, सुपारी, एक नाणं, फूल टाकायचे आहेत. तर 5 विड्याची पाने तांब्यावर ठेवायच्या. विड्याची पाने नसतील तर तुम्ही आंब्याची डहाळे देखील घेऊ शकता. यावरती आपल्याला नारळ ठेवायचा नाही. जर तुमच्याकडे ठेवत असतील तर तुम्ही ठेवू शकता. अष्टदल कमल काढून घ्यायचे आहे व हा मंगल कलश त्यावर ठेवायचा. हा मंगल कलश हा आपल्या डाव्या बाजूस व देवांच्या उजव्या बाजूस मांडायचा आहे. त्यानंतर या पूजेत लक्ष्मी, इंद्रदेव, कुबेर, गणपती यांची पूजा करायची असते. लक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही ती पूजेत घेऊ शकता. जर लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता. तसेच इंद्रदेव, कुबेर व गणपती स्वरूप आपल्याला 3 सुपारी घ्यायच्या आहेत. या सुपारींची पाण्याने स्वच्छ करून म्हणजेच त्यांना स्नान घालून घ्यायचे आहे. पाटावर थोडे तांदूळ 3 ठिकाणी ठेवा. त्यावर हळद कुंकू वाहून या सुपारी त्यावर आपल्याला स्थापन करून घ्यायच्या आहेत. लक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला पण स्नान घालून स्वच्छ करून थोडे तांदूळ ठेवून त्यावर हळद कुंकू व्हायचे आहे व ह्या लक्ष्मी मातेची मूर्ती त्यावर स्थापित करायची आहे. लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी सुपारी देखील घेऊ शकता. सुपारीची स्थापना देखील याचप्रमाणे करायची आहे. या सर्व सुपारींना तसेच माता लक्ष्मीला हळद, कुंकू, चंदन लावून घ्यायचे आहे. अक्षदा व्हायच्या आहेत व फुले व्हायची आहेत. तसेच आपल्याला चंद्राची पूजा देखील करायची असते. जर आपल्याला आकाशातील चंद्राची पूजा करायला जमत नसेल तर आपण याच पाटावर तांदळाने चंद्र काढायचे आहे. गोल चंद्र काढून घ्यायचा आहे व याच ठिकाणी चंद्राची पूजा देखील होऊन जाईल. चंद्राला देखील हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहेत. सुरुवातीस दिवा लावून घ्यायचा व त्या दिव्यास देखील हळद, कुंकू, अक्षदा व फुलं व्हायची आहेत. तुमच्याकडे जर गजलक्ष्मी असेल तर ते देखील पूजेत ठेवू शकता. यांची पूजा देखील करायची आहे. माता लक्ष्मीचे वाहन तसेच इंद्रदेवांचे वाहन म्हणून हत्तीकडे पाहिले जाते. म्हणून जर तुमच्याकडे गजलक्ष्मी असेल तर ते तुम्ही पूजेत ठेवा. त्यांची देखील पूजा करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला पूजा मांडून घ्यायची आहे व त्यावर आपल्याला मंत्रपुष्पांजली व्हायची आहे. म्हणजेच प्रत्येक देवांचे जे आपण पूजेत मांडले आहेत त्यांचे मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत. गणपतीची पूजा करत असताना आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा. लक्ष्मी मातेची पूजा करत असताना या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या मंत्राचा जप करायचा. किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. हे जर जमत नसेल तर तुम्ही अगदी सोपं जय लक्ष्मी माते हा मंत्र म्हणा. त्यानंतर आपल्याला कुबेर मंत्र म्हणायचा आहे. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपते धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाह हा मंत्र लिहून घ्या व कुबेराची पूजा करत असताना हा मंत्र म्हणा. जर हे नाही जमले तुम्हाला तर तुम्ही ओम कुबेर देवाय नमः हा मंत्र म्हणू शकता. त्यानंतर इंद्रदेवाची पूजा करत असताना आपल्याला ओम इंद्रदेवाय नमः हा मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर चंद्रदेवाची पूजा करताना आपल्याला ओम ऐं क्लीं सोमाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. नैवेद्य ठेवण्यासाठी जिथे आपण नैवेद्य ठेवणार आहोत तिथे पाण्याने चौकोन काढून घ्यायचा व त्यावर नैवेद्य ठेवायचा. नैवेद्यात आपण खीर ठेवू शकतो किंवा या दिवशी आपण मसाला दूध बनवतच असतो तो देखील आपण दाखवू शकतो नैवेद्य म्हणून. किंवा जर काहीच नाही जमले तर दूध किंवा साखरेचा नैवेद्य दाखवू शकतात. व त्यानंतर आरती करून घ्यायची आहे. सुरुवातीस गणपतीची आरती करून घ्या. त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती करायची आहे. त्याचबरोबर श्रीसूक्त देखील म्हणायचे आहे. अशा प्रकारे कोजागिरीची लक्ष्मी पूजा करायची आहे.
माता लक्ष्मी ही जागृत लोकांना प्राप्त होत असते. तसेच या दिवशी माता लक्ष्मी व इंद्र हे पृथ्वी तलावर येत असतात अशी मान्यता आहे. या दिवशी माता ही समुद्रमंथनातून प्रकट झाली होती, म्हणून आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. तर ही पूजा कधी काढायची असते, तर ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी हलवायची असते. तर पूजा हलवण्याआधी आपल्याला त्यावरती हळद, कुंकू, अक्षता, धूप, दीप वाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही पूजा हलवायची असते. तर ही पूजा उचलायची. त्यानंतर सुपारी ज्या आहेत त्या आपल्याला नंतरच्या तशाच ठेवल्या तरी चालतात, त्या आपल्याला नंतरच्या पूजेमध्ये उपयोगाला येतील. कलशातील जे पाणी आहे ते आपण तुळस सोडून इतर झाडांना टाकू शकतो. अशा प्रकारे सर्व पूजाविधी इथे सांगितलेली आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.